महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे। विधिमंडळ समित्यांवरील निवडीवर अंतिम चर्चा झाली तर विरोधकांच्या मुद्द्यावर महायुती म्हणून एकत्रित सामोरं जाण्याची चर्चा झालेली आहे। अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासंदर्भात खलबत देखील या बैठकीत झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये ही सविस्तर चर्चा झाली। महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची ही बैठक, विधिमंडळ समित्यांवरील निवडीच्या संदर्भात अंतिम चर्चा झालेली आहे तर विरोधकांच्या मुद्द्यावर महायुती म्हणून एकत्रित सामोरं जाण्याची चर्चा या बैठकीत झालेली आहे। चेतन, आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे। निश्चित शुभम, कारण एकंदरीत धनंजय मुंडेच्या मुद्द्यावर सातत्याने विरोधक आहेत ते सत्ताधारी आमदारांना आणि मंत्र्यांना घेरताना पाहायला मिळत होते। मात्र आता मुंडेंच्या राजीनाम्यानंतर असं कुठलाही ठोस मुद्दा आणि कारण विरोधकांकडे राहिलेलं नाहीये। याच मुद्द्यावरती 3ही महायुतीमधील नेते आहेत, बावनकुळे असतील, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक पार पडलेली आहे। आणि आगामी काळामध्ये आता जे संपूर्ण महिनाभर अधिवेशन चालणार आहे, या अधिवेशनामध्ये महायुतीची रणनीती कुठल्या मुद्द्यांवरती असेल यावरती या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। दुसरीकडे भाजपने ज्या विधिमंडळ समित्यांची घोषणा केलेली होती त्यामधील काही समित्यांवरती एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाकडून दावा करण्यात आलेला होता। या संदर्भातही या बैठकीत चर्चा झालेली असून आता लवकरच अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीची आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेकडून विधिमंडळ समित्यांची एक नवी यादी आहे ती आता विधिमंडळाला सुपूर्द केली जाईल आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नव्या सुधारित याद्यांची आणि त्याप्रमाणे अध्यक्ष आणि सदस्यांची जी आहेत विधिमंडळ समित्यांवरील त्यांची घोषणा केली जाईल। त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय आता जे अधिवेशन सुरू आहे या आगामी काळामध्ये एकूणच महायुती एकत्रितपणे विरोधकांना टक्कर देताना पाहायला मिळू शकते। शुभम। ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।